खरं तर ना घरामध्ये मुरमुरे जरी असले ना तरी आपण हवं तेव्हा हवी तेवढी चटपटीत आणि चमचमीत अशी भेळ घरच्या घरी झटपट बनवू शकतो बरं का. तर माझंही असंच झालं. आज रविवार होता आणि सकाळची जेवण करून थोडासा आराम झाला, एक मस्त झोप झाली आणि झोपेतून उठल्यानंतर असंच काहीतरी चटपटीत चमचमीत खाण्याचं मन झालं. पण म्हटलं आता कुठे बाहेर जाणार, म्हणून म्हटलं पटकन घरामध्ये मुरमुरे आहेत, काही चटण्या तयार आहेत, तर आपण पटकन घरच्या घरी भेळच बनवावी. म्हणून मी इथे 2 ते 3 मुठी मुरमुरे घेतले, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातली, बारीक शेव घातली, एक चमचाभर चाट मसाला घातला आणि आपली नेहमीची जी फेमस चटणी आहे चिंच खजुराची ती घातली, धनिया पुदिनाची तिखट चटणी घातली आणि सकाळी ना मटकीची उसळ बनवली होती. त्यातील वाटीभर शिजलेली मटकी मी काढूनच ठेवली होती, कारण उसळ जास्त होईल म्हणून ती उसळीमध्ये घातलीच नाही आणि मग ती मटकीची उसळ मी या भेळमध्ये ऍडजस्ट केली आणि सर्व काही असं पटापट मिक्स केलं ना तरी ती अशा पद्धतीने ही झटपट अशी भेळ बनून तयार झाली. तुम्ही सुद्धा बनवा आणि कळवा